नमस्कार, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अगेन व्हिजन बोर्ड. बऱ्याच मुलांनी माझ्या म्हणजे माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी ती व्हिडिओ पाहिली आणि त्यांचे असे क्वेशन्स होते, की आम्हाला व्हिजन बोर्डबद्दल थोडी अजून डिटेलमध्ये माहिती द्या. ओके. तर व्हिजन बोर्ड म्हणजे नक्की काय? तर व्हिजन बोर्ड ही एक मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे. जी कोणीही वापरू शकतं. ओके. मीही माझ्याकडेही माझा व्हिजन बोर्ड आहे आणि त्या व्हिजन बोर्डला कसं यूज करायचं तर आपले गोल्स अचीव्ह करण्यासाठी, आपले ड्रीम्स अचीव्ह करण्यासाठी. तर त्या ड्रीम्सला आकार कुठे द्यायचा तर तो आपण त्यांना आकार व्हिजन बोर्डवर देतो. ओके. तर व्हिजन बोर्ड म्हणजे नक्की काय? तर मी आता परत एकदा सगळ्यांना सांगेन, की एक असा बोर्ड आपल्याला बनवायचा आहे ज्याच्यावर आपल्या स्वप्नांना त्याच्यावर आकार द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा आहे त्याच्याबद्दल आज आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर हा मोठ्यांनीच नाही, तर मी सांगेन की या लहान मुलांनी नक्की बनवावं. जर पालकांना असं वाटत असेल की त्यांच्या मुलांनी चांगलं परफॉर्म करावं, तर डेफिनेटली त्यांना हेल्प करावं. त्यांनी त्यांच्या रूममध्ये, मुलांच्या रूममध्ये किंवा अशा स्पेसमध्ये जिथे मुलं नेहमी पाहतील तो बोर्ड अशा किंवा ते अभ्यास करतात त्याच्या समोर एक व्हिजन बोर्ड बनवणं फार गरजेचं आहे. तर व्हिजन बोर्ड म्हणजे नक्की नक्की काय? तर आपल्याला जो बाजारामध्ये एक क्लिप ऑन पिन ग्रीन कलरचा बोर्ड भेटतो राइट? ऑफिसेसमध्ये जो बेसिकली असतो ज्याच्यावर आपण नोटीस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इन्फॉर्मेशन असते ते आपण तिथे पिन करतो. तर त्याच पद्धतीने आपल्याला एक बोर्ड आणायचा आहे घरी आणि त्या बोर्डवर हवेसं लेट्स से तर तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत, तर ते एक बोर्ड आणा आणि त्यांना 2 मध्ये डिव्हाईड करा किंवा समजा तुमच्याकडे इनफ स्पेस आहे, तर 2 बोर्डांना 2 मुलांसाठी वेगवेगळे. आपल्याला काय करायचं आहे, त्या व्हिजन बोर्डवर समोर तुमचा अभ्यास करताना तो व्हिजन बोर्ड तिथे असला पाहिजे. ओके. आता त्या व्हिजन बोर्डवर सर्वात पहिलं मुलांनी काय करायचं आहे, त्यांना जसं वाटेल तसं त्या व्हिजन बोर्डला डेकोरेट करायचं आहे. तर डेकोरेट करताना यू कॅन गो आउट ऑफ द वे म्हणजे आपल्याला मधला स्पेस खाली ठेवायचा आहे कारण त्याच्यावर आपल्याला आपले ड्रीम्स अटॅच करायचे आहेत किंवा ड्रीम्सना आपल्या तिकडे प्लेस करायचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, बोर्डला आजूबाजूने जेवढं तुम्हाला हवंय तसं प्लेस करा, डेकोरेट करा, राइट? त्यानंतर आपल्याला त्या व्हिजन बोर्डवर सर्वात महत्त्वाचं, तुमचा गोल काय आहे? लेट्स से आता तुम्ही 9वी-10वी ला तुम्हाला किती पर्सेंटेज हवे आहेत, राइट? ते तुम्ही तिथे लिहा. 100% नका लिहू. बी रिअलिस्टिक. तुम्हाला असं वाटतं की येस मला एवढे पर्सेंटेज भेटू शकतात, मी एवढा अभ्यास करू शकते. ते पर्सेंटेज तुम्ही तिथे लिहा. बोल्ड ह्याच्यामध्ये ओके. मस्तपैकी कट करून तुम्ही ते तिथे चिटकवा. त्याच नंतर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काय व्हायचंय? ओके. लेट्स से यू वॉन्ट टू बिकम अ पायलट. तर एक मस्त प्लेनचा फोटो तिथे स्टिक करा. तुम्हाला एस्ट्रोनॉट व्हायचं तर एस्ट्रोनॉटचा फोटो तिथे स्टिक करा. तुम्हाला एक लेट्स से यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर तर डॉक्टरचा फोटो तिथे स्टिक करा. इफ यू वॉन्ट टू बिकम अ लेट्स से एनीथिंग इफ यू वॉन्ट टू बिकम अ पेंटर तर पेंटिंगचा एक चांगला फोटो तिथे एक पेंटरचा फोटो स्टिक करा. व्हॉट एव्हर युअर ड्रीम इज पण त्याला एक रिॲलिटी द्या. ठीक आहे. मग अशा एक्साइटमेंटने तुम्हाला तो व्हिजन बोर्ड पूर्ण तयार करायचा आहे. तिकडे तुमचे पर्सेंटेज झाले. त्याचनंतर तुमच्या हॉबीजबद्दल, तुमचे अचीव्हमेंट्स, ओके. फोटोज असतील तुमचे लेट्स से तुम्हाला कुठच्या 4th स्टँडर्डमध्ये कुठच्या रनिंग कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेशन भेटलं किंवा तुम्हाला एक प्राइज भेटला त्याचा फोटो आहे, तो तिथे पेस्ट करा. पेस्ट युअर मेमरीज ओके. मग ते तिकडे पेस्ट करा. त्यानंतर ओके. मेमरीजचं इम्पोर्टन्स काय असतं ना, की मेमरीज बरोबर आपले इमोशन्स फार जोडलेले असतात. म्हणून मी मुलांना नेहमी सांगते, की तुमची जी अचीव्हमेंटची जी मेमरी आहे ना, ती तिकडे पेस्ट करा. कारण ती अचीव्हमेंटची मेमरी तुम्हाला अपलिफ्ट करेल येणाऱ्या गोल्सला अचीव्ह करण्यासाठी. ऑलराइट. सो त्या पद्धतीने तुम्हाला तिकडे अचीव्हमेंट्स तिकडे मेन्शन करायचे. फोटो नसतील तर तुम्ही लिहून काढा मस्तपैकी पेनाने आणि ते तिथे स्टिक करा. आता उरलेल्या भागावर ओके. हे तर आपल्या अचीव्हमेंट्स झाले. त्यानंतर आपल्याला व्हिजन बोर्ड मॅक्सिमम आपल्याला आपल्या स्टडीजसाठी यूज करायचा आहे. तर तो कसा करायचा तर मी नेहमी सांगते, की जो पण अभ्यास आहे, आपण अभ्यास करताना आपल्याला फार काही टॉपिक्स डिफिकल्ट टॉपिक्स असतात. हिस्ट्रीमध्ये बऱ्याच मुलांना डेट्स रिमेंबर करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश किंवा मराठीमध्ये ऑथर्स रिमेंबर करणं डिफिकल्ट जातं राइट? तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं त्यांची एक नावांची लिस्ट बनवायची आणि ती तिथे व्हिजन बोर्डवर पेस्ट करायची आहे. म्हणजेच काय 24 तास तुम्ही तिकडे बघाल आणि त्यानंतर तुमच्या त्या गोष्टी आपोआप तुमचा अभ्यास होत राहील. तुम्हाला गरज नाहीये ते जाऊन त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी तुम्हाला हिस्ट्रीचं बुक शोधून, तो पर्टिक्युलर चॅप्टर ओपन करून, तो पर्टिक्युलर पॅराग्राफमध्ये कोणत्या साली ती घटना घडलेली हे सगळं जाण्याची गरज नाहीये. बिकॉज इट्स ऑलरेडी इन फ्रंट ऑफ यू. ओके. तर ह्या पद्धतीने काय होतं, की आपला अभ्यास सोपा करायचा आहे आपल्याला. आणि व्हिजन बोर्ड इट्स वन ऑफ दी अमेझिंग वे म्हणजे मुलांना एवढं हेल्प करतं ना व्हिजन बोर्ड. माझ्या मुलांना म्हणजे बरीचशी मुलं होती ज्यांना फिअर होतं मॅथ्सचं. फॉर्म्युलाच लक्षात नाही राहायचे. त्यांच्या आज इझिली लक्षात आहे ऑन टिप ऑफ द टंग. कारण सुरुवातीच्या वर्षाच्या सुरुवातीपासून ते त्यांच्या डोळ्यासामने आहेत. परीक्षेला डिफिकल्टीच येणार नाही.
समजतंय? मग अशा पद्धतीने जेव्हा आपण आपला अभ्यास प्लॅन करतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या होतात. ऑलराइट. मग काय करायचं आपल्याला पुढच्या वेळेला आपल्यासाठी एक व्हिजन बोर्ड आणायचा आहे. त्याला अशा ठिकाणी प्लेस करायचे, की जे आपल्याबरोबर ज्यांना आपण दिवसातून 8-10 वेळा तरी पाहू, राइट? अभ्यास करताना तो आपल्या डोळ्यासामनी असेल. तिथे तुम्ही तुमचे ड्रीम्स मेन्शन करू शकता, तुमचे अचीव्हमेंट्स मेन्शन करू शकता. तुम्हाला चांगलं काहीतरी लेट्स से इफ यू फील समथिंग, यू वॉन्ट टू राइट युअर जर्नलिंग आणि काहीतरी एक मस्त पीस तुम्हाला आठवला, तर तुम्ही ते लिहून चांगल्या स्केच पेनमध्ये तो तिथे पेस्ट करू शकता. ओके. आय विल से की दिवसामध्ये ना 10 मिनिटं तरी तुमच्या व्हिजन बोर्ड बरोबर तुम्ही स्पेंड करा. सो दॅट तुमचे अचीव्हमेंट्स जेव्हा तुम्ही बघताय ती एनर्जी घेऊन तुमच्या असलेल्या गोल्सकडे तुम्ही जी बघता ना, ती पॉझिटिव्ह एनर्जी त्याला सपोर्ट करते. ओके. आणि मॅनिफेस्टेशनमध्ये सगळा खेळ हा एनर्जीचाच आहे. मग जेव्हा आपण निगेटिव्ह एनर्जीमध्ये असतो, आपण पॉझिटिव्ह अट्रॅक्ट नाही करू शकत. म्हणून पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करताना आपल्याला पॉझिटिव्हिटीकडूनच ती ऊर्जा घ्यावी लागते पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करण्यासाठी. ओके. म्हणून आपण आपले अचीव्हमेंट्स, आपले चांगले मोमेंट्स तिकडे स्टिक करायचे. त्या चांगल्या मोमेंट्समधून एनर्जी घेऊन आपल्याला पुढचे गोल्स, पुढचे प्लॅन्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे. ऑलराइट. तर ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही व्हिजन बोर्ड बनवाल, डेफिनिटली इट विल हेल्प यू. ओके. आणि जर पालक हा व्हिडिओ पाहत असेल, तर मी प्रत्येक पालकांना सांगेल, की मुलांना व्हिजन बोर्ड आणून द्या आणि बघा त्यांच्या अभ्यासामध्ये किती त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये, अभ्यासामध्ये खूप फरक पडतो. त्यांना एक दिशा भेटते. ओके. व्हिजन बोर्ड त्यांना नेहमी आठवण करून देतो, की आपल्याला इकडे जायचं आहे, आपल्याला ॲस्ट्रोनॉट व्हायचं आहे, आपल्याला पायलट व्हायचं आहे, आपल्याला एअर होस्टेस व्हायचं आहे. राइट? त्यांना त्यांच्या ड्रीम्सला आपल्याला आठवण करून द्यायची गरज आहे. ते त्यांच्या डोळ्यासमोरच असतं. कळलं? आणि ते इमोशनली कनेक्ट होतात त्याच्याशी. नवीन-नवीन गोष्टी अपग्रेड करायला सांगा. नवीन न्यूज त्याच्याबद्दल त्यांना वाचायला सांगा. ते तिथे पेस्ट करायला सांगा. व्हॉटेव्हर इन्फॉर्मेशन दे गेट, यू शुड पुट इट ऑन द व्हिजन बोर्ड. ओके. तर अशा पद्धतीने मॅनिफेस्टेशन बरोबर जर लहान मुलांनी अभ्यासासाठी व्हिजन बोर्ड यूज केला आणि त्यांच्या गोल अचीव्हमेंटसाठी, तर डेफिनिटली इट विल हेल्प इमेन्सली. ओके. तर प्रत्येकाने नक्की व्हिजन बोर्ड बनवा आणि जसं मी सांगितलं अभ्यास करताना पाण्याची बॉटल, पाण्याचा ग्लास तुमच्या सामनी तुमच्या जवळ नक्की असावा. जसं माझ्या हातात आहे माझा पाण्याचा ग्लास, माझी पाण्याची बॉटल आणि तो मी नेहमी जवळ ठेवते. बिकॉज पाणी पण एक ऊर्जा आहे आणि त्या आपण जे काही बोलतोय पॉझिटिव्ह ते सगळं त्या पाणी जे आहे ना ते अट्रॅक्ट करते. फॉर एक्झाम्पल पाण्यामध्ये आपण रंग टाकल्यावर पाणी कसं त्या रंगाचं होऊन जातं, तर त्याच प्रकारे पाण्यामध्ये आपण जे शब्द बोलतो ना, तेही पाणी अब्झॉर्ब करून घेते. म्हणून जो आपण अभ्यास करतोय, तेव्हा अभ्यास करताना आपण पाण्याचा ग्लास ठेवला ना, ओपन करून, तर ते काय होतं, की ते सगळं आपला अभ्यास शोषून घेते आणि ते पाणी आपल्याला अभ्यास झाल्यानंतर किंवा अभ्यास करता-करता ते आपल्याला पियायचं आहे. ठीक आहे? तर अशा या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि बघा, की ते तुमच्या परफॉर्मन्समध्ये, अभ्यासामध्ये किती इमेन्स फरक पडतो ते. आणि अशाच छान-छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि नक्की व्हिजन बोर्ड बनवा आणि त्याचे इम्पॅक्ट येऊन तुम्ही मला ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आम्हाला सांगा. बऱ्याच मुलांपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ पोहोचवा म्हणजे बरीच लोकं ह्यातून याचा फायदा घेऊ शकतील. थँक सो मच.